नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालिनकर. भाग 34. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एके दिवशी स्वामीरायांची स्वारी स्नान करून अक्कलकोट इथे सरकारी गणपती मंदिरात सुशोभित पलंगावर विराजमान झाली होती. त्यावेळेस मुंबईचे लोक बरेच दर्शनाला आले होते. मंगल आरती झाल्यावर यतिश्रेष्ठांनी मुंबईच्या एका व्यापाराला रागानं म्हटलं की, क्योंजी हमारे डाळिंब ला देव. हे ऐकताच मुंबईकर चकित झाला आणि बोलू लागला, महाराज, मी आपणास एका कामात नवस केल्याप्रमाणे माझं कार्य तर झालं आणि त्याबद्दल 2 डाळिंब बरोबर आणली आहेत, ते विसरून पाकिटात राहिली, क्षमा करावी. असं म्हणून मनुष्यास बिऱ्हाडास पाठवून डाळिंब आणून पुढे ठेवली. त्या काळी महाराजांच्या अंतःसाक्षित्वाचा आणि साहजिक लीलेचा सर्वत्रांना चमत्कार वाटला. सर्व मंडळी गेल्यावर सुंदराबाईने ती डाळिंब आपल्यापाशी ठेवली आणि त्यातील एक डाळिंब घेऊन मुंडी पिरगाळल्याप्रमाणे दोन्ही हातांनी डाळिंब मुरगळवून चुरगळवून आपल्या नातवाला दिलं. खाली पडलेले डाळिंबाचे दाणे महाराजांपुढे ठेवले. हे अमर्याद आणि अयोग्य कृत्य पाहून ब्रह्मनिष्ठ वामनबुवांना आणि मराठी ज्ञातीच्या रामदास बुवांना फार क्रोध आला. वरचीवर अमर्यादा सुंदराबाईंकडनं होत गेल्यामुळे रामदास बुवा आवेशानं तिला मारायला धावले आणि मग त्यांच्या मागे ब्रह्मनिष्ठ बुवाही चवताळून धावले. इतक्यात गुरु स्वामी दोन्ही हात वर करून बोलले, ह थांबा, उगत स्वस्त बसा. अरे, असं शेतात काळं पांढरं मडकं पाखरं भिण्यासाठी करतात, त्यातलंच हे एक मडकं पायपोस मारून काढून टाकू. हे श्रीमुखातील ऐश्वर्य शांतीचं वाक्य ऐकून वामन बुवा आणि रामदास बुवा मुकाट्यानं बसले. पुढे 6 महिन्यानंतर विष्णुपंत ओंडकर यांच्या घरी दत्त स्वामी महाराजांनी पायपोस मारून बाईला वाटेला लावलं. धन्य बाईचं सुकृत. दत्तात्रय मूर्तींच्या स्वहस्ताची प्रसादरूप शिक्षा मिळाल्यानं यमाची जाचणी चुकली. कोणावर कशी कृपा होईल हे जाणणं अशक्य आहे. रागानेही दयाच होते. असंत की कृपा जाल भले संत को त्रास, जब सूरज गरमा करे तब बरसात की आस. दुर्जनांची कृपा जळो आणि सद्गुरू महात्मा संतांचा राग त्रास सुखकर होय. असं जसं काही उष्टकाळात सूर्याचा अतिताप सहन करून पुढे पर्जन्यवृष्टी झाली म्हणजे सुखशांती होते, तसे समर्थांच्या रागाने सुखच होते. एकेकाळी श्री समर्थ अक्कलकोट येथे नव्या विहिरीच्या काठड्यावर बसलेले होते. त्यावेळी एक ब्राह्मणाची स्त्री दर्शनाला आली होती आणि आणखी काही बाया तिथे आल्या होत्या, उभ्या होत्या. ब्राह्मण स्त्रीला पोटदुखीची व्याधी असल्यामुळे ती रडत होती. त्या समयी एक बाई दुसऱ्या बाईला सहज व्यावहारिक बोलली की, वस्तू पंचपात्रात ठेवली आहे, घ्या. असे शब्द ऐकून श्री स्वामीविराज ब्रह्मानंद रूप व्यवहार झाला आहे, ज्यांना ते गुरुवर्य केवळ बोधार्थ म्हणाले की, पंचपात्रात वस्तू आहे ती तुला तरी प्राप्त झाली आहे काय? प्राप्त झाली असल्यास वस्तुस्वरूप यथार्थ सांग, म्हणजे घ्या, म्हणजेच तर घेऊ. बायका पाया पडून हसू लागल्या तेव्हा महाराजही हसत पुन्हा बाईला बोलले, वटवृक्षास भेट म्हणजे समजेल. अशी समर्थांची आज्ञा होताच बाई वडाच्या झाडास भेटून आली आणि स्वामीराजांना विनंती करून सांगू लागली, पंचपात्र म्हणजे पंचभूतात्मक देह, वस्तू म्हणजे आत्मा, अंतर्यामी अनुभव वडाच्या झाडास भेटतात झाला आहे. साधूना दर्शनम पुण्यम तीर्थभूता हि सावध, कालेन फलते तीर्थ सद्य साधू समागम. देती फल बहुत दिवसा देवशिला काष्ठ मृण्मय प्रणता, जलमय तीर्थे ही तशी संतची फलती नमोस्तुते म्हणता. या वाक्याचा अनुभव क्षणमात्र करून श्रीचरणी नमन करताच बाईस झाला आणि ती म्हणाली, अहो दीनदयाळ सद्गुरू, मला स्वयंपाक देखील नीट करता येत नाही. मग
भक्ती, ज्ञान आणि वैराग्य कसं कळावं. जन्मोजन्मापर्यंत हठयोग, राजयोग अभ्यास करतात आणि उत्तम प्रकारे वेदांत शास्त्र ज्ञाते त्यांनाही वस्तू साक्षात्कार म्हणजे ब्रह्मात्मैक्य अनुभूती प्रत्यक्ष होणे दुर्लभ आहे. मग चुलीपाशी बसून स्वयंपाक करणाऱ्या आमच्यासारख्या अज्ञानी अबलास अनंत जन्मात देखील ते अतिदुर्लभ नव्हे काय. तथापि माझ्या अल्पबुद्धीने असं वाटतंय की असार संसारातील सार आणि वेदशास्त्राचे परमगुह्य रहस्य जे ते महत्पुरुषाच्या कृपेनेच तात्काळ प्राप्त होते यात संशय नाही, असे शुद्धांतकरणाने आणि स्वानुभवाने बोलून नमन करून ती बसली. नंतर श्री समर्थ पोटदुखीच्या बाईस बोलले, तू गंगा भगीरथी झालीस म्हणजे व्याधी जाईल. पुढे तिचा पती श्री क्षेत्र काशीस वारल्याचं पत्र आल्यावर खराच पोटशूळ गेला. दुसरी वस्तू स्वरूपानुभवी अन्नपूर्णाबाई सतत 7-8 दिवस गुरुदर्शन करून नंतर मुला लेकरांसह कृतकृत्य होतचाही आपल्या नगर जिल्ह्यातील खेडले परमानंद गावाकडे गेली. तिच्या भ्रतारास समर्थांनी वस्त्र प्रदान दिले आणि वस्त्रप्रसाद घेऊन हे ब्रह्मनिष्ठ वामनबुवा यांनी हे सगळं प्रत्यक्ष पाहिलंय. एक वेळ श्री स्वामी राजांची स्वारी अक्कलकोटच्या खासबागेत सेविकांसह बसली असताना एक मोरे नावाच्या उपनावाच्या मराठ्याची स्त्री आपल्या पतीसह दर्शनास आली. उभयंता वृद्धावस्थेत असून पुत्रसंतान नसल्यामुळे काळजीत होते. उभयंतांनी समर्थांना दंडवत करून श्रीफळ वगैरे पुढे ठेवून हात जोडले. नंतर स्वामी महाराजांनी श्रीफळ आगे घे कार्टा असं म्हणून पदरात टाकतेवेळी काही शहाण्या मंडळीने बाईस तुमचं वय किती आहे म्हणून विचारता 60 वर्षांचं असं तिनं सांगितलं. समर्थ कृपेने 1 वर्षात बाईला पुत्र झाला. समर्थ कृपेने काय न होईल. ही बाई तळेगावाजवळची राहणारी असून मोठी सती आहे. शके 1794 अंगिरानाम संवत्सरात सिंहस्थ म्हणजे सिंह राशीत गुरु होता. त्यावेळी मनात असं आलं की आपणास भागीरथी गंगा आणून श्री दत्तात्रेय स्वामी चरणी घालण्यास सामर्थ्य नाही किंवा सिंहस्थात भागीरथी गोदावरीस मिळते. गोदावरी ही प्रत्यक्ष भागीरथीच आहे असे जाणून फाल्गुन शुद्ध 2 शनिवारी 5-4 मनुष्यांसह नाशकास गेलो. तिथे तीर्थविधी वगैरे करून श्री व्यंकटेश्वरी गेलो. तिथे 7-8 दिवस राहून हुताशयनीचे पूर्व दिवशी नाशकाला आलो. नंतर 2-3 दिवसात श्री सप्तशृंगी देवीचे दर्शनाला गेलो आणि तिथे देवीच्या जवळ असणाऱ्या आमच्या गावच्या काशीबाईच्या घरी मुक्काम केला. जगदंबेच्या पूजनाधिक विधी आटोपल्यानंतर पुजारी भोपे यांना देवीच्या मुखातील तांबूल प्रसाद मागितला असताना भोपे पुजारी थट्टा करून उपहासात्मक छलक भाषणे बोलू लागली. भोपे म्हणाले, अक्कलकोटच्या स्वामी महाराजांची अवतारिक पूर्ण ब्रह्ममूर्ती असेल आणि त्यांच्या चरणी तुमचं खरं प्रेम असेल तर तुम्हा जगदंबा मुखातील तांबूल प्रसाद देईल. ही भाषणं आमच्याबरोबर असलेल्या परमार्थिक ब्राह्मण विद्वान ब्रह्मचारी यांनी ऐकून जगदंबेची शास्त्रोक्त प्रार्थना केली. इतक्यात सप्तशृंग निवासिनी मातेच्या मुखातील तांबूल एकाएकी माझ्या अंगावर पडला. तो प्रसाद शिरासामान्य करून ब्रह्मचारी बुवा आणि मी असे दोघांनी प्रेमपूर्वक भक्षण केला. हा स्वामी समर्थ लीलेचा चमत्कार पाहून पुजारी भोपे हे विस्मित झाले आणि स्वामी महाराजांविषयी त्यांची खात्री झाली. पुढे दुसऱ्या दिवशी आम्ही यशवंतराव महादेव भोसेकरदेव मामलेदार यांच्या दर्शनास सटाण्यास गेलो. तिथे 7-8 दिवस राहून परत सप्तशृंगाहून नाशकास आलो. तिथे गंगा भरून श्रीक्षेत्र श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊन श्री पांडुरंगाचं दर्शन पूजनादिक केलं. पांडुरंगावर ज्या दिवशी गंगा घातली त्यावेळी तिथे श्री स्वामी महाराजांची मूर्ती दिसली. त्या काळी श्री स्वामी महाराजांचं दर्शन एकनाथ पंत बडवे आणि त्यांच्या घरातील यात्रेकरून दादाजी मनोहर यांना झालं आणि त्यांना फार चमत्कार वाटून आनंद झाला. आपल्या भक्तास सर्वत्र मीच आहे अशी स्वानुभवपूर्वक खात्री करून देणारे श्री स्वामी समर्थच आहेत.
पंढरपुराहून पादचारी आम्ही अक्कलकोटास गेलो. त्या काळी श्री स्वामी समर्थांची स्वारी सेवक जणांसह पेठेत विरूपाक्ष मोदी यांच्या घरात विराजमान झाली होती. श्रीफलाधिक पुढे ठेवून अनन्य भावाने साष्टांग नमस्कार करताच श्री समर्थ म्हणाले, सप्तशृंगास जाऊन शंख केलात, परंतु विडा आम्हास द्यावा लागला आणि पंढरीनाथावरची गंगा आम्हीच ग्रहण केली. हे अनुभव सिद्ध सर्वांतर्यामित्वाचे भाषण आशीर्वादयुक्त ऐकून मला व माझ्या बरोबरच्या मनुष्याला साश्चर्य अत्यानंद झाला. पुन्हा समर्थ रागाने बोलले की, मामलातदाराकडे जाऊन काय मिळालं हा? हे हितोपदेशक खुणाचे वचन श्रवण करून मी समर्थचरणी क्षमा मागितली. रात्री मोदींच्या घरात सेवेकरी वगैरे मंडळी निजली असताना सुमारे मध्यान्ह समयी एकनाथ नावाच्या कानफाट्याने माझ्या शेजारी निजलेल्या बळवंतरावांचे डोके पत्थराने फोडले. त्यामुळे सर्व मनुष्य जागृत झाली आणि मोठा गलबला झाला. इतक्यात श्री स्वामी महाराजांच्या पलंगाजवळ सुंदराबाई निजली होती. तिच्या पाठीवर कानफाट्याने लाथ मारली. तेव्हा एकच गर्दी झाली, परंतु श्री स्वामी समर्थ जशास तसेच स्वस्थ बसले होते. गावात मनुष्य जाऊन पोलिसांच्या शिपाई व धाकोजी फौजदार याला घेऊन आले. फौजदार साहेबांनी कानफाट्यास फार समजूत दिली, परंतु कानफाट्यास धरण्याचे एकाचेही सामर्थ्य होईना. कानफाट्याजवळ नाथ हा इतका सशक्त होता की तिथे असलेले 5-50 मनुष्य देखील त्याच्या खात्रीस नव्हते. विचार होता होता भुजंग अप्पा सेवेकरी आणि पोलीसचे लोक यांनी मोठ्या युक्तीने कानफाट्यास पकडले. ह्या गोष्टीच्या पूर्वी 2 दिवस विश्वंभर बुवा सेवेकरी याच्या डोक्यासही कानफाट्याने जखमा केल्या होत्या. श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय असं म्हटलं असता कानफाट्या हा फारच रागवत असे. श्री स्वामी महाराजांची स्वारी कुठे असता कानफाट्या हा श्री स्वामी महाराजांकडे मुख करून उलटा चालत असे. तसेच डोकीवर पलंग वगैरे फारही घेत असे. हा कानफाट्यानाथ काही दिवस श्री स्वामी समर्थांची विष्ठा प्रसाद म्हणून ग्रहण करत असे. यावरून त्याची श्री स्वामी समर्थांच्या चरणी निष्ठा पराकाष्ठीची होती असं सहजच सर्वांच्या लक्षात येईल. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग 34 समाप्त. क्रमशः धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.